नमस्कार, मी गौरी बैदर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 5 मार्च, पाहूया टॉप 10 घडामोडी। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याची देशभरात चर्चा सुरू झाली। याच बीड जिल्ह्यातून गुन्हेगारी कशी फोफावली आहे याची आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडली। बीड जिल्ह्यात मागील 10 महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या काळात तब्बल 36 खून झालेत। तसेच मागील 5 वर्षात 276 हत्या आणि 766 हत्यांचे प्रयत्न झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अखेर सरकारने कारवाई केली। अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करत आहोत, त्यांना विधान भवन परिसरात येण्यास देखील बंदी असेल, असे वक्तव्य भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलंय। तर फक्त या अधिवेशनापुरता निलंबन नको, कायम स्वरूपी निलंबन करा अशी मागणी देखील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याचे समजते। वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली होती। महायुतीत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। यावरून धुसफूस सुरू असतानाच आता मुश्रीफांना पालकमंत्रीपद सोडल्याची बातमी देखील समोर आली। त्यामुळे राजकारणात चांगलीच जोरदार चर्चा सुरू झाली। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा देखील मिळालाय। माणिकराव कोकाटे यांच्यावर 30 वर्षांपूर्वी सदनिका लाटल्याचा आरोप होता। याच संदर्भातील केस कोर्टात सुरू होती। कोर्टाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावला होता। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। एवढंच नव्हे तर विरोधकांनी विधानसभेच्या बाहेर आंदोलन देखील करत अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली। अबू आझमी यांच्या विधानाचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये देखील पाहायला मिळाले। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमी यांना चांगलं सुनावलंय। कमबख्त तो उत्तर प्रदेश भेज दो, इलाज हम करेंगे असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येत्या अर्थसंकल्पात 2100 रुपये घोषित करू असं वक्तव्य केलेलं नाहीये। राज्य सरकारकडून योजना जाहीर केली जाते, पण निवडणुकीतील जाहीरनामा हा 5 वर्षाचा असतो। त्यामुळे या अर्थसंकल्पापासून 2100 रुपये देणार असं वक्तव्य केलेलं नाहीये, असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागलाय। संतोष देशमुख हत्याकांडाचे अत्यंत संतापजनक फोटो आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती। यामुळे सर्वच जण हादरून गेले। यानंतर राजकीय वर्तुळात देखील मोठ्या घडामोडी घडल्या आणि सोबतच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं। मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या। करुणा शर्मा यांनीही या प्रकरणावर काल प्रतिक्रिया दिल्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीच आता करुणा शर्मा यांनी केली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या पहिल्या सेमीफायनल मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेटने पराभव केला। या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने मोठा निर्णय घेत एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे। आता तो ऑस्ट्रेलियासाठी फक्त कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळणार आहे। याचबरोबर त्याची इच्छा 2028च्या ऑलिम्पिक मध्ये देखील असणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसच्या पहिल्याच भाषणात चीन, भारत, कॅनडा, मेक्सिकोसह आणखी काही देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे। या दरम्यान त्यांनी एक आतंकवादाला पकडण्यात मदत केली म्हणून पाकिस्तानचे आभार देखील मानले। सन 2021 मध्ये जेव्हा पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी येत होते त्यावेळी काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट देखील झाले होते, असं देखील ते त्यावेळी म्हणाले।
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये शानदार कामगिरी करत या स्पर्धेच्या फायनल मध्ये आता धडक मारली आहे। भारतीय संघाने सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्सने पराभव करत फायनल मध्ये चांगलीच धडक मारली आहे। भारताच्या या विजयानंतर संपूर्ण देशात आनंद साजरा करताना पाहायला मिळाला। तर दुसरीकडे भारताच्या या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेमध्ये भारताला आपल्या खेळात आणखी काही सुधारणा करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केले।